नमस्कार मित्रांनो। तर हा छोटा व्हिडिओ आपले जे मुख्य परीक्षेसाठी आपण नवीन जो व्हिडिओ प्लेयर तुम्हाला देतोय तर त्याच्या अनुषंगानं हा व्हिडिओ मी बनवतोय। अगदी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला कोर्सपर्यंत पोहोचायचं आहे। तर आपण हे मुख्य परीक्षेसाठी आपण हा नवीन व्हिडिओ प्लेयर काय इंट्रोड्यूस केला आहे तर त्याचं कारण मी पहिल्यांदा सांगतो की आपल्याकडे काही विद्यार्थ्यांचे मोबाईल हे जुने होते, मग त्यामुळं अँड्रॉइडची जुनी व्हर्जन असल्यामुळं आणि आपले जे काही व्हिडिओ आहेत तर ते आपण 4K कॅमेऱ्यातनं शूट करतो आहे, त्यामुळं व्हिडिओची क्वालिटी ही 4K मध्ये आहे आणि तेवढ्या मोठ्या रिझोल्युशनचे व्हिडिओ असल्यामुळं जुन्या जे अँड्रॉइडचे फोन होते किंवा जुने मोबाईल होते तर तिथं ब्लर होत होतं किंवा चालताना म्हणजे ते व्हिडिओ चालताना काही प्रॉब्लेम येत होता किंवा मध्येच बंद होत होता। तर तशा काही लोकांच्या शंका होत्या। मग आता याच्यामध्ये म्हणजे आपल्यासमोर दोन पर्याय होते, एक तर व्हिडिओची क्वालिटी सगळ्यांसाठीच डाऊन करायची किंवा आपल्याला नवीन व्हिडिओ प्लेयर इंट्रोड्यूस करायचा। तर आपण व्हिडिओची क्वालिटी डाऊन न करता आपण नवीन व्हिडिओ प्लेयर इंट्रोड्यूस करतोय जेणेकरून तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल। इवन ज्या लोकांना अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये एकदम सुंदर पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दिसत होता, पूर्वीपेक्षा पण तुम्हाला आणखी छान पद्धतीने दिसेल, कारण आता त्याची सगळी लिमिट हटवलेली आहेत। तर त्यामुळे एकदम क्लिअर क्वालिटीनं म्हणजे पूर्वी ज्यांना हे व्यवस्थितपणे आपलं ॲप्लिकेशन ज्यांच्या मोबाईलमध्ये चालत होतं तर तुम्हाला सुद्धा पूर्वीपेक्षा आणखी चांगल्या पद्धतीनं फील येईल, एकदम सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतील, एकदम तुम्हाला HD क्वालिटीचे व्हिडिओ दिसतील। येतं का लक्षात? तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तुम्हाला आता आपण मेसेजमध्ये 3 गोष्टी पाठवलेल्या आहेत। एक तर मी जो आता व्हिडिओ बनवतोय त्याची लिंक आहे, दुसरी गोष्ट नवीन व्हिडिओ प्लेयरची लिंक आहे आणि एक 11 अंकी तुम्हाला ॲक्टिवेशन की आहे। तर त्या ॲक्टिवेशन कीबद्दल मी पुढं बोलतोय। तर हे पुढं कसं जायचं आहे ते थोडं मी स्टेप बाय स्टेप सांगतो। खरं तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एवढं सगळं म्हणजे स्टेप्स नाहीत, पण वेगवेगळ्या मॉडेलचा विचार करता मी सगळ्यांसाठीच एकत्रित कुणीच मध्ये अडकू नये याच्यासाठी सगळ्याला स्टेप बाय स्टेप सांगतो आहे। आणि मग एवढी सगळी ॲडमिशन आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला फोनवर वैयक्तिक बोलणं शक्य नाही, तर त्यामुळं मग हा एक मी व्हिडिओ करतो आहे। तर साधारणपणे 5 ते 7 मिनटं तुम्हाला ह्या व्हिडिओ प्लेयरच्या रजिस्ट्रेशनसाठी लागतील। तर मी थोडं स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा सांगतो। आता या व्हिडिओसोबत तुम्हाला आणखी मेसेजमध्ये व्हिडिओ प्लेयरची एक लिंक आलेली आहे। ह्या लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर इथं डाउनलोड फाईल म्हणून ऑप्शन येईल, तुम्ही डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड झालं तर इन्स्टॉल म्हणून ऑप्शन येईल, इन्स्टॉल केलं तर काही लोकांना अपडेट येऊ शकतं पण काही लोकांना अपडेट येणार पण नाही। तर ते आलं तर असावं म्हणून सांगितलं तुम्हाला, अपडेट आलं तर अपडेटला क्लिक करा। ओके, पुढं आता काही लोकांच्या बाबतीत अननोन ॲप परमिशन ही लॉक असू शकते, कारण हे तुम्हाला आपण बॅकएंडनं ॲड करून घेतोय। हे काय प्ले स्टोअरला ॲप नाही आहे, हे तुम्हाला हा जो न्यू व्हिडिओ प्लेयर आहे तर त्याच्या आपण बॅकएंडनं तुम्हाला ॲड करून घेतोय की जेणेकरून सगळ्याच गोष्टी प्रॉपर व्यवस्थित होतील। तर त्यामुळं तुम्हाला असं येऊ शकतं काही लोकांच्या मोबाईलमध्ये सेंड ॲप फॉर सिक्युरिटी चेक, तर इथं डोंट सेंडला चेक हे करा। हे काय हार्मफुल वगैरे नाही आहे, पण थोडं एक फॉर्मॅलिटी म्हणून गुगल तुम्हाला सांगत असतं फाईल माईट बी हार्मफुल, हे काय हार्मफुल नाही। जर असं आलं तर डाउनलोड एनिवे असं करा, किंवा क्रोममध्ये जर तुमची सिक्युरिटी जर नसेल तर इथं असं येतं की फॉर युअर सिक्युरिटी यू कॅन चेंज दिस सेटिंग। तर मग इथं सेटिंगला जर क्लिक केली तर तुम्हाला हे बटन दिसेल, ह्या बटनवर जर समजा क्लिक केलं तर इथं तुम्हाला लगेच आपल्या नवीन व्हिडिओ प्लेयरचा इन्स्टॉलसाठी तुम्हाला ऑप्शन दिसेल। इथं तुम्ही इन्स्टॉल केलं का तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल। जर तुम्हाला वाटलं की आपली अननोन ॲपला परमिशन नव्हती तर आपल्या एवढ्या ह्या नवीन व्हिडिओ प्लेयर पुरतं तुम्ही ॲप्लिकेशनला परवानगी द्या आणि एकदा हे रजिस्ट्रेशन झालं का पुन्हा तुम्ही अननोन ॲप परमिशन पुन्हा बंद तुम्ही केली तर चालेल। पण करा किंवा न करा, पण मग आपल्याला काय काय करावं लागतं तेवढं एकदा सांगतो पुढं। त्यानंतर मग आता तुम्हाला हे ॲप्लिकेशन आपलं ओपन होईल, येते का लक्षात? तर जर समजा काही मॉडेलला असं पण येऊ शकतं की कंटिन्यू इन्स्टॉलेशन कॅन्सल इन्स्टॉलेशन, तर कंटिन्यू इन्स्टॉलेशन सगळ्यालाच येणार नाही, कायला येऊ शकतं।
पुढं मग तुम्ही ॲप्लिकेशन हे व्हिडिओ प्लेयर ओपन, तर ओपन केल्यानंतर मग आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एका बाजूला लॉग इन लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला रजिस्ट्रेशन लिहिलेलं आहे, रजिस्टर. तर आता ह्या नवीन व्हिडिओ प्लेअरमध्ये आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, कारण यापूर्वी तुमचं इथं रजिस्ट्रेशन नाही आहे. तर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि एकदा रजिस्ट्रेशन केलं का पुन्हा फक्त आपल्याला मेल आय डीज टाकायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. जेव्हा कधी तुम्ही समजा चुकून लॉग आउट झाला तर फक्त मेल आय डीज टाकायचं. तर पण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल, येतं का लक्षात. आणि पुन्हा तेच आहे, ज्या मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ बघणार आहे अर्थात तिथंच हे सगळं करणं गरजेचं आहे, दुसऱ्या मोबाईलमध्ये करायचं नाही. पुढं मग रजिस्ट्रेशन पहिल्यांदा तुम्ही लॉग इनच्या ऐवजी काय करणार आहे, रजिस्ट्रेशनला क्लिक करणार आहे. रजिस्ट्रेशनमध्ये जे तुमचं आधार कार्डवरचं नाव आडनाव आहे ते लिहा. त्यानंतर मग तुमचा मेल आहे, मेल पहिल्यांदा टाकायचा आहे. आणि खरं तर मेल हा परत एकदा टाकायचा आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुमचा मेल हा तुमचा पासवर्ड पण राहू द्या, म्हणजे पुन्हा पुन्हा पासवर्ड विसरला वगैरे असे काही गोष्ट म्हणायची गरज नाही. तर त्यामुळं तुमचा मेल आहे तोच पासवर्ड राहू द्या. तर मेल तुम्ही इथं टाकला, तोच मेल कॉपी करायचा, इथं टाकायचा कन्फर्म मेलला. त्यानंतर दोन पासवर्ड आहेत, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. तोच कॉपी केलेला मेल इथं पण टाका, इथंही टाका, म्हणजे तुमचा मेलच पासवर्ड झाला. येतं का लक्षात, वेगळं काय करायची गरज नाही. इथं तुमचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जसं आपण बघतो हे कॅप्चा असतं, तर हे कॅपिटलमध्ये आहे. जे काय तुम्हाला समोर अक्षर येतील तर ते अक्षर टाकायची आणि साईनअप करायचं. साईनअप केलं का तुम्हाला तुमच्या मेलला आणि तुमच्या मोबाईल नंबरला OTP येतो. मग तो तुमच्या मेलला आलेला OTP आणि तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजमध्ये आलेला OTP कुठं तर कागदावर बाजूला लिहून ठेवा. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला लॉग इनला जायचं आहे, कारण आता तुमचं रजिस्ट्रेशन झालं. त्यामुळे हे सगळं टाकून झालं, तुम्ही स्वतःचा पासवर्ड तयार केला, सगळं केलं. आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मेल टाकायचा, मेल आय डी, पासवर्ड. जर तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड एकच आहे, जर असं असेल तुम्ही स्वतःचा पासवर्ड तयार करू शकता, पण मी म्हणतो की मेल आणि पासवर्ड एक राहू द्या, म्हणजे विसरायचं शक्यता नाही. मेल आणि पासवर्ड टाकला तर मग इथं तुम्हाला व्हॅलिडेट ईमेलचा कोड टाकायचा पहिल्यांदा, SMS चा कोड टाकायचा आणि इथं कोड दोन्हीचे टाकले तर दोन्हीपैकी कशावर पण तुम्ही क्लिक करा, व्हॅलिडेट ईमेलवर करा किंवा व्हॅलिडेट SMS वर करा. ह्या व्हॅलिडेट ईमेल किंवा व्हॅलिडेट SMS दोन्हीपैकी कशावर क्लिक केलं का तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन होते. ओपन झालं. आता प्रश्न असा आहे की आता इथं तुम्हाला नो कोर्स अवेलेबल पहिल्यांदा दिसेल आणि तुम्हाला जी की आहे तर ती की इथं टाकायची. इथं म्हणलं ॲक्टिवेट, इथं कीचं चिन्ह आहे सगळ्यात बॉटमला खाली आणि ॲक्टिवेट आहे. तर तिथं त्या ॲक्टिवेटला क्लिक केलं का तुम्हाला इथं ती कीचा नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येतो. तुमच्या मोबाईलवर आलेली की जी आहे ती कॉपी करा आणि इथं पेस्ट करा. 11 अंकी की आहे, इथं सेव्ह करा. डायरेक्ट तुम्हाला कोर्स दिसू लागेल. येतं लग डायरेक्ट तुम्हाला कोर्स दिसू लागेल. आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे की ही की अत्यंत महत्त्वाची आहे. येतं का लक्षात. ह्या 11 अंकी जी की आहे तर तुम्ही स्वतः तुमचं नाव की जे काय आधार कार्डवर वगैरे आहे ते, म्हणजे तुम्ही तुमचा कोर्स आणि तुमचा डिव्हाइस हे लॉक करत आहे. आता ह्या कीचा एक फायदा असा पण आहे की म्हणजे हे सिक्युरिटी कोड असल्यासारखा प्रकार आहे. जर समजा आपला विद्यार्थी सोडून एखादा फ्रॉड व्यक्ती ॲप्लिकेशनमध्ये आला, त्यानं कोर्स जर समजा परचेस केला आणि ह्या कोड जर समजा कीच्या माध्यमातून तो जर आत गेला, येतं का लक्षात, तर अशा प्रकारचा समजा फ्रॉड व्यक्ती आहे आणि आपल्या एखाद्या व्हिडिओबरोबर काय छेडछाड करतोय, तर हे इतकं सिक्युअर आहे की डेव्हलपर कंपनी आणि आमची सिस्टीम मेल, मोबाईल नंबर ती सगळीकडे अलर्ट येतो आणि त्याची सगळी इत्तंभूत माहिती ही डेव्हलपर कंपनीना आणि आमच्याकडे येते. तर त्यामुळं हे थोडं सिक्युरिटीच्या दृष्टीनं पण महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पण क्लिअर दिसतील आणि थोडी ही आपली सिक्युरिटी पण वाढेल. तर त्या अनुषंगानं ही की ही अत्यंत महत्त्वाची आहे, जेणेकरून फ्रॉड व्यक्ती आत येऊन काही छेडछाड करू शकेल तर त्याला थोडा प्रतिबंध करण्याचा इथं आपण एकदम इंटॅक्ट प्रोसेस करतो आहे. येते का लक्षात. तर ह्या कीच्या माध्यमातून आपली प्रोसेस ही सगळी इंटॅक्ट होऊन जाते. तर हे थोडं लक्षात ठेवा. हा कोड अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावरनं तुमचा कोर्स, तुम्ही आणि तुमचं डिव्हाइस हे सगळं लॉक होत राहतं. तर त्यामुळं जोपर्यंत ही की तुमच्या
तुम्ही ज्या डिव्हाइसमध्ये लॉक केलेली आहे तुम्हाला दुसऱ्या डिव्हाइसमध्ये ही की वापरता येणार नाही. जर कुणी वापरली काय केली तर ह्याचा लगेच आपल्याला अलर्ट येतो. पुढं तर थोडी त्या अनुषंगानं थोडी काळजी घ्या. त्यानंतर मग आता प्रश्न असा आहे की आपलं जे जुनं ॲप्लिकेशन आहे पूर्वपरीक्षेचं तर ते ॲप्लिकेशन हे पूर्वपरीक्षेसाठी चालणार आहे. तर ते तिथं तुम्ही आपल्या जुन्या गुरुकुल प्रबोधिनीच्या ॲप्लिकेशनमध्ये गेला, माय कोर्समध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षेचा तुम्हाला कोर्स दिसेल आणि माझे जे व्हिडिओ आहेत मुख्य परीक्षेचे ते सगळे तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये या व्हिडिओ प्लेअरमध्ये दिसतील. तर अशाच प्रकारचं तुमच्या स्क्रीनवर सी नावाने येतं आहे. ॲक्च्युली हे इटालियन वर्ड आहे, हे प्रोनाऊन्सिएशन पण याचं व्यवस्थित करता येत नाही, पण व्हिडिओ प्लेअर चांगला आहे तर त्या पद्धती त्यामुळं आपण घेतलेलं आहे. तर स्क्रीनवर पण तुम्ही ह्या ॲप्लिकेशनला क्लिक केलं तर हे असं थोडं प्रिफेस दिसतो. त्यामुळं इथून पुढं मुख्य परीक्षेसाठी तुम्ही याच्याकडे जायचं आहे, इथं क्लिक करायचे आहे आणि पूर्वसाठी जे काय प्रबोधिनीचं ॲप्लिकेशन आहे किंवा इतर सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्या मूळ ॲप्लिकेशनवर आहेत. आणि हे जे व्हिडिओ प्लेअर आहे हे आपल्या ॲप्लिकेशनला अटॅचच आहे, येतं का लक्षात. पण बघायचं आपल्याला व्हिडिओ मात्र इथं बघावे लागतील. बाकी तुम्हाला सगळ्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण त्या ॲप्लिकेशनमध्येच ठेवलेल्या आहेत. थोडक्यात तुम्हाला आपली दोन एक व्हिडिओ प्लेअर आणि ते आपलं गुरुकुल प्रबोधिनीचं ॲप्लिकेशन हे दोन तुम्हाला स्क्रीनवर शेजारी शेजारी ठेवा, म्हणजे पूर्वला तिकडे क्लिक करता येईल, मुख्यला इकडे क्लिक करता येईल. ओके. जर समजा याच्यामध्ये तुम्हाला जर समजा काय अडचण वाटली तर हा जो व्हिडिओ आहे तर याची लिंक तुमच्या घरच्या कुठल्या तर दुसऱ्या मोबाईलवर पाठवा, तिथं व्हिडिओ बघा आणि तुमच्या मोबाईलवर स्टेप बाय स्टेप करून घ्या. एक 5-7 मिनटं लागतील, पण तेवढी 5-7 मिनटं द्या आणि एवढी 5-7 मिनटं तुम्ही द्याल आणि सहकार्य कराल ही अपेक्षा आहे. बाकी मी तुम्हाला तुमच्यासाठी जी प्रत्येक गोष्ट प्रत्येक ॲक्टिव्हिटी आहे, बॅच असेल, टेस्ट सिरीज असेल, पुस्तक असेल, अगदी जीव ओतून आत्तापर्यंत केलं आहे आणि इथून पुढेही करणार आहे. तर थोडंसं हे टेक्निकल गोष्टी आहेत तर त्याला थोडा वेळ लागेल, तेवढा वेळ द्यावा आणि सहकार्य करावं. ही पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. जर तरीसुद्धा तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम आला तर आपला हा क्लासचा नंबर आहे 988-100-2880. तर याच्यावर फोन करा. तुमची इन्क्वायरी असेल, टेक्निकल इश्यू असेल, इथं कॉल करा. पण आता याच्यामध्ये काय होतं की आपल्याकडे ॲडमिशनची संख्या मोठी असल्यामुळं आणि इन्क्वायरी किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी विद्यार्थ्यांचे पुन्हा पुन्हा कॉल येत राहतात डिपार्टमेंटचे, डायरेक्टचे. तर त्यामुळं चुकून जर समजा तुम्हाला वेळेत जर रिप्लाय नाही दिला तर ते तुम्हाला कॉलबॅक तरी करतील, येतं लक्षात. आणि जर समजा 1-2 वेळा प्रयत्न करून जर समजा तुम्हाला कॉलबॅक जर नाही आला त्यांच्याकडून तर मला या नंबरवर तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअप करा. आता हा जो नंबर आहे आपला बघा 90-22-66-35-43 हे खास तुमच्या शंका निरसनासाठी हा मोबाईल मी ठेवलेला आहे. ज्या तुमच्या शंका निरसना आहेत तर त्या सगळ्या शंकाचे निरसन या मोबाईलच्या माध्यमातून केलं जाईल. मात्र इथं फोन न करता म्हणजे कॉल न करता किंवा व्हॉट्सअप कॉल न करता मेसेज करा. अगदी तुम्हाला आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असेल सर मला काही शंका नाही, तुम्ही एवढं सगळं डिटेलमध्ये सांगता त्यामुळे ह्याच्यामध्ये काही शंकाच उरत नाही, फक्त 1-2 मिनटं तुमच्यावर बोलायचं आहे, काय हरकत नाही, तुमच्यासाठीच आहे मी, येतं का लक्षात. फक्त तिथं काय असेल सर मला बोलायचं आहे किंवा काही मेसेज टाका, याला मी तुम्हाला कॉलबॅक करेल, मेसेज करेल. जरी समजा मी फ्री झाल्यानंतर तुम्हाला कॉल केला आणि तुम्ही कुठं तर कामात आहे, परत एकदा तुम्ही फक्त कॉल म्हणून मेसेज करा, मी परत तुम्हाला कॉल करेल, येतं का लक्षात. पण आता प्रॉब्लेम काय होतं की मी हा शंका निरसनासाठी हा मोबाईल नंबर ठेवला आहे, पण मी ज्यावेळी फ्री झाल्यानंतर स्क्रीन बघतो त्यावेळी 100 मिस कॉल पडलेले असतात. आणि 2-4 लोकांना पहिल्या जर समजा काही लोकांना मी फोन लावले तर सर मी पुस्तक मागवलं होतं, पुस्तकच आलं नाही. आता ॲक्च्युली सिस्टीम माझ्याकडे नाही, त्यामुळं ह्या नंबरवर सगळी सिस्टीम आहे, तर तुम्ही इथं विचारलं पाहिजे. त्यामुळं मी परत तुम्हाला काय म्हणणार आहे, तुम्ही क्लासच्या नंबरवर फोन करा. मग असं 5-10 नंबरला मी बघितलं कोणी म्हणतं की सर बॅचच्या संदर्भात इश्यू आहे किंवा मला पुस्तक अजून आलं नाही किंवा ह्याच्या संदर्भात काय टेक्निकल काही गोष्टी मला विचारल्या जातात. मग पुन्हा मी तुम्हाला हाच नंबर देणार. मग मी 10-15-20 कॉल तसं घेतल्यानंतर मी थकून जातो किंवा काय हे शंका नाहीच मुलांच्या असा प्रकार होतो आणि त्यामुळे मग मला माझ्याकडून मिस कॉलला उत्तर द्यायचं राहून जातं. त्यामुळं हा जो काही शंका निरसनाचा नंबर आहे याच्यावर कॉल न करता मेसेज करा. तुमच्या मेसेजला उत्तर देईल, कॉलबॅक करेल, कसंही, येतं का लक्षात. पण तुम्ही ह्याच्यावर मेसेज करा, कॉल करू नका, येतं का लक्षात. कॉल का करू नका, कारण मला कळत नाही, कारण कुणी जर फोन विचारून मग अगदी बाकी काही गोष्टी विचारते किंवा क्लासचा म्हणजे जर अर्थात जर क्लासचा नंबर जर तुम्हाला रिस्पॉन्स तुम्ही जर समजा त्यांना काही प्रश्न विचारून किंवा त्यांना जर जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे ते सांगून
1-2 वेळा सांगून जर त्याच्याकडून तुम्हाला उत्तर मिळत नाही किंवा तुमचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तर 100% मला याच्यावर मेसेज करा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेतली जाईल. ओके. तर हा आपल्या नवीन व्हिडिओ प्लेअरच्या अनुषंगानं एक छोटासा व्हिडिओ होता. तर प्रत्येकाला हे थोडं सांगणं शक्य नाही, त्यामुळे हे मी व्हिडिओ बनवला. तर थोडंसं ह्याच्यासाठी एक 5-10 मिनटं किंवा 5-7 मिनटं लागतील, तेवढा वेळ काढा, रजिस्ट्रेशन करून घ्या, तुमचा कोर्स व्यवस्थितपणे चालेल. आणि बाकी सगळ्या काही गोष्टी आहेत, तुमच्या शंका आहेत तर आपण बोलत राहू. ह्याच्यावर तुम्ही ह्या नंबरवर, खालच्या नंबरवर तुम्ही मला काय करा, मेसेज करा. ओके. थँक्यू.